जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती ही माझ्या दृष्टीने संशयितच आहे। काय काय करत काय होता तुम्ही आमच्या घरी? हा राजीव, बोलू दे त्यांना। त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे। नाही, रोहनच्या बाबतीत जरा गाफीलच राहिले मी, कारण हे जे कोणी करतंय ह्याचा रोग घरातल्या सगळ्यांकडेच असेल हे लक्षातच नाही आलं माझ्या। पण त्याचाही शोध घेईन मी आता। काका शांत व्हा, शांत व्हा। हा महेश माझाच माणूस। मी इथे यमू बनून राहत होते तेव्हा हा बंगल्याच्या आसपासच वावरायचा। ठीक आहे, आता तुमची खात्री पटलीच ना, तर या नानाची कसून चौकशी करा। हे सगळं यानेच केलंय आणि तुम्हाला इथे बोलवून तो स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करत होता। याला पोलिसांच्याच ताब्यात द्या, मला आधीपासूनच संशय होता। स्वाती, बस पुरे आता। नानासारख्या गरीब माणसावर संशय घेण्याआधी विचार करायला हवा होता। तू ज्याला बेईमान समजतेस ना, उलट त्यानेच माझा जीव वाचवण्यासाठी या मॅडमला इथे आण। अहो बाबा, आता तरी आंधळा विश्वास ठेवणं सोडा। एक मिनिट, खरं खोटं करण्याची ही वेळ नाहीये। आता रोहन किडनॅप झालाय आणि त्याला लवकरात लवकर शोधून काढणं जास्त महत्त्वाचं आहे। आणि जोपर्यंत खरा गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती ही माझ्या दृष्टीने संशयितच आहे। बरोबर आहे मॅडम। मॅडम काहीही करा, पण माझ्या रोहनला शोधून काढा। देशमाने साहेब, काळजी करू नका, आम्ही रोहनला नक्की शोधून काढू, आमचे प्रयत्न चालू आहेत। रोहन? काय रोहनचा व्हिडिओ बघू मला। हाय दादा, माझा व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं असेल ना तुला? मला माहिती आहे तिकडे सगळे तुम्ही माझी वाट बघत असाल, माझी काळजी करत असाल। अरे पण तुला सांगू का, हा सगळा माझ्या मित्रांचा प्लॅन होता। माझा बर्थडे म्हणून सरप्राईज पार्टी दिली मला आणि मला फोनही नाही करून दिला घरी। म्हणून आता गुपचूप त्यांच्या नकळत हा व्हिडिओ तुला पाठवतोय। आणि माझी काळजी करू नका, मी रात्री येतोय, मग आपण मस्त पोलिसांना बोलवूयात, नंतर आधी त्यांना हॉस्पिटलाइज करायला पाहिजे। माझी गाडी काढा। ॲम्ब्युलन्स नाही, गाडी काढा। काळजी करू नका बाबा।
डॉक्टर बाबांची तब्येत कशी? त्यांची कंडिशन अजूनही क्रिटिकलच आहे. आम्हाला पुढचे 24 तास त्यांना अजून अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे. हे बघा, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय. डोंट वरी, होईल सगळं ठीक. प्लीज सर. हाँ बोल सर. हाँ मॅडम, सॅमचं फ्रेंडबुक पेज मी माझ्या पद्धतीने चेक केलं. त्यांनी त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला. पार्टी इज ऑन रॉयल फार्म्स. रॉयल फार्म म्हणजे बहुतेक घोडबंदरवरचं. हो, तेच वाटतंय. ओके गुड. तुम्ही तिथे पोहोचा, मी आणि दाजी येतोच. ओके मॅम. आमचं सगळं सांगून झालं तरी आता का थांबवले? कळेल का थांबवले ते. सॅम कुठे? हे बघा, पोलीस जेव्हा धरतील ना तेव्हा अकला येतील तुम्हाला. अस्मिता मॅडम समोर तरी खरं सांगा, नाही तर खरंच पोलीस स्टेशनला जायला लागेल. बोला. अहो पण आता आम्ही सगळं खरं सांगितलंय ना तुम्हाला, मग जाऊ दे ना आता. नाही, तुम्ही अजूनही पूर्ण खरं सांगितलेलं नाही. सॅम कुठे? माहित नाही. ठीक आहे, सिट. त्यांना पोलिसांच्या ताब्यात दे आणि यांच्या घरीही फोन कर. आई वडिलांना बोलावून घे यांच्या. हो नको मॅडम, प्लीज. अहो मी खरं सांगतोय तुम्हाला, मगाचपासून रोहन आणि सॅम दोघंच इथे फिरत होते आणि सारखं कसं ना कसं तरी सरप्राईज देत होते. आता रोहन सुद्धा कुठे गायब झालाय ते माहित नाही आम्हाला. आणि सॅम आतमध्ये रूमवर झोपलाय. राकेश, त्यांच्यावर लक्ष ठेव. अहो पण तुम्ही का शोधताय त्यांना? कारण सॅमनं रोहनचा खून केलाय असा संशय आहे आम्हाला. अरे कोण आहे? तुम्हाला कोण आहे तुम्ही? मारायचे. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. रोहनचा खून का केलास? हो, काय बोलताय? रोहनचा मी खून नाही केलाय. हो, मी नाही केलाय खून रोहनचा. मी नाही केलाय खून. रोहनची डेड बॉडी कुठे आहे? खरं सांगतो, मी नाही केलाय खून. बोल. व्हिडिओ आला तीच रोहनची आणि आमची शेवटची भेट. तो आमच्याशी बोलत होता. बोलता बोलता अचानक एक जण मागून आला आणि साहेब तुम्ही काहीही करा पण कोणीच सापडला पाहिजे. प्लीज.
हे बघा देशमाने साहेब, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तपास सुरू करतोय. रोहनचा खुनी लवकरात लवकर शोधून काढू. प्लीज सर, प्लीज. एक मिनिट. काय काम आहे? बंदिंग सर. ठीक आहे. खूप वेळ लावला त्या जागी वसंतराव देशमाने. या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतो. म्हणून मी तुम्हाला धक्क्यांवर धक्के दिले. पण तुम्ही ते सगळे पचवलेत. मग शेवटी मी माझ्या किडनॅपिंगचा प्लॅन केला. काय? तरी तुम्ही ठणठणी. मग शेवटी मीच माझ्या खुनाचे व्हिडिओ पाठवले. त्याचा मात्र उपयोग झाला. का केलं माझ्या आईसोबत असं? का जीव घेतलात तिचा? काही वर्षांपूर्वी माझी आई सुद्धा अशीच. आई, आई, बाबा, आई बोलत का नाहीये? काढून टाका व्हेंटिलेटर. आई, बाळा, तू जरा बाहेर थांबतोस का? आईला झोप लागली आहे ना? आई, आई, का मारलत माझ्या आई? का? कोणी अधिकार दिला तुम्हाला? नाही वसंतराव, नाही. तुम्हाला ना हे असलंच मरण आलं पाहिजे. मी त्यावेळी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी देणार तुम्हाला. थांबा, थांबा सिद्धार्थ. बोलू द्या त्याला.
एवढी वर्ष त्याच्या मनात जे विष साचलंय ते बाहेर पडू दे. बोल रोहन. माझ्या आईला या माणसाने माझ्यापासून दूर ठेवलं. जर ह्याने तिला मारलं नसतं तर ती आज माझ्या बरोबर असती. कशी रे बाळा? अरे लिव्हर डॅमेज झालं होतं तिचं. दोन्ही किडनीज काम करेन अशा झाल्या होत्या. ती माणसांना ओळखत नव्हती. कसं जिवंत ठेवू शकणार होतो मी तिला? तिच्या यातना मला बघवत नव्हत्या. तिला तडफडत ठेवून मरणाची वाट बघणं किती शहाणपणाचं होतं रे. किती शहाणपणाचं होतं. इतकी वर्ष मनात राग ठेवलास, एकदा हिम्मत करून विचारायचंच तरी रे मला की बाबा बाबा का केलं तो असं? विचारायचंच ना बाळा. अस्मिता मॅडम, आता काय करू याचं मी? रोहन, तू इथे येणार हे आम्ही आधीच गृहीत धरलं होतं आणि म्हणूनच महेशने सिद्धार्थना आणि वसंतरावांना अलर्ट केलं आणि हा सापळा रचला. ज्यावेळी तुझ्या रूम मध्ये ती कॉईल सापडली ना, तेव्हाच मला संशय आला होता. तुझा हेतू हा मारण्याचा नसून फक्त घाबरवण्याचा आहे हे कळत होतं. आणि तुझ्या किडनॅपिंगच्या प्लॅन मध्ये मात्र मीही फसले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझा तो व्हिडिओ. तो ब्रिलियंट होता. तो व्हिडिओ पाहिल्यावर मला दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे तू व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोयस हे त्या खुन्याला माहीत असून सुद्धा तो स्वतःला एक्सपोज होऊ देत होता. माझा बर्थडे म्हणून सरप्राईज पार्टी दिली मला आणि मला फोनही नाही करून दिला घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मेल्यावर त्या खुन्यानेच तो व्हिडिओ सेंड केला. अरे साधी गोष्ट आहे. कुठलाही खुनी तो व्हिडिओ नष्ट करेल. याचाच अर्थ तू मेलायस असं यांना वाटावं म्हणून ठरवून हे सगळं केलं होतं. आणि मग रॉयल फार्म वरती सॅमला पकडल्यावर आम्हाला तुमचा सगळा प्लॅन कळला. पण मला तुझं मोटिवेशन कळत नव्हतं. आणि आता तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली. सिद्धार्थ सर, मी आधीच पोलीस कंप्लेंट केली आहे तेव्हा आता पोलिसांना बोलवा. वसंतराव, येतो आम्ही. थँक्यू मॅडम. नाना, शांत व्हा. आता तुमच्या मनात काय चाललंय याची कल्पना कोणीच करू शकत नाही. आपण ज्याच्यासाठी ही टिपं गाळतायत तो त्या योग्यतेचाच नाहीये. सावरा स्वतःला. वसंतरावांना आणि त्यांच्या कुटुंबाला आता तुमची जास्त गरज आहे. काळजी घ्या. नाना, कधीही कसलीही मदत लागली तर जरूर हाक मारा.
आम्ही येऊ.